नमस्कार सर्वांना आणि सकाळची सुप्रभात. आम्ही मस्त रेडी झालो आणि आता निघालो कुठे? तुळजापूरला. चला. पहाटे 4ला रेडी होऊन आम्ही सर्व फॅमिली निघालो तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाला जाण्यासाठी. बाहेर बघू शकता प्रचंड असा काळोख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि 3.5 शक्तिपीठामधील पहिलं पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तिचे वास्तव्य असलेले श्री क्षेत्र तुळजापूर याच ऊर्जास्थानाची आजची सफर असणार आहे. तुळजापूर या नावाची कथा काही रोमांचक आहे. कृतयुगात कर्दभ ऋषींच्या पत्नी अनुमतीसाठी आई भवानी त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता म्हटलं जाऊ लागलं. त्वरिताचं तुळजा आणि तुळजाचं अभ्रंश होऊन पुढे तुळजा झालं. आई तुळजाभवानीचं वास्तव्य असलेलं हे तुळजापूर. या तुळजापूर नगरीत आपल्याला झालंय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि आपण फायनली येऊन पोचलोय तुळजापूर मध्ये. ही आहे तुळजापूर नगरी. तुळजापूरमध्ये आल्यानंतर चहा घेतला आणि येऊन पोचलो राजे शहाजी महाद्वारापाशी. आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाण्यासाठी आपण सर्वात पहिलं येऊन मंदिराजवळ पोचलो आणि आपण तिथे देवीची ओटीचं सामान घेतलंय. त्याच्यामध्ये आपण साडी आणि देवीच्या ओटीचं सर्व सामान घेऊन आपण निघालो मंदिराच्या दिशेने. आपण महाद्वारातून मंदिराकडे निघालो. मंदिरात पहाटेचे सकाळचे 6 वाजलेले तरी भाविकांची प्रचंड गर्दी होती. बघू शकता दर्शनासाठी आणि लांबच लांब रांगा देखील होत्या आणि तेवढेच भक्त मंडळी देखील होते. आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेले. काही पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूला गौमुख तीर्थ दिसते. या तीर्थामध्ये गोमुखातून अखंड जलधारा वाहत असतात. सरदार निंबाळकरांच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. कडक आचरण असलेला सिद्धिविनायक नवस्फूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो. तर या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बऱ्याच दैवता आहेत. सरदार निंबाळकरांच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यास एक छोटखानी मंदिर दिसतं. मंदिराच्या समोर यज्ञकुंड किंवा होमकुंड आहे. येथे होम हवनाचे कार्य केले जाते. येथे भाविकांसाठी होमाचा अंगारा किंवा भस्म मिळतो. येथे धर्मदर्शन व मुखदर्शन या 2 रांगा होत्या. आपण धर्मदर्शन या रांगेमध्ये उभे राहिलेलो तर भक्तांची प्रचंड अशी गर्दी होती. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आपल्याला जवळजवळ 4 तास लागले आणि आईचा अभिषेक देखील होत होता सकाळी पहाटे. बघू शकता इथे आईचा अभिषेक चालू आहे. बोला सर्वांनी आई तुळजाभवानी माते की जय. 3 तास कधी गेले समजलेच नाही आणि फायनली आई तुळजाभवानीच्या दर्शनाची वेळ आली आणि फायनली आई तुळजाभवानीला डोळे भरून पाहिलं. कोणत्याही धार्मिक स्थळी आपल्याला मोबाईलचा वापर करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही आईचं दर्शन दाखवू शकलो नाही, पण आम्ही आई तुळजाभवानीच्या परिसराचं दर्शन तुम्हाला नक्की करू. मंदिरातून दर्शन करून आल्यावर तुम्हाला समोरच आदिशक्ती स्वरूप मातेचे मंदिर आहे. तर या मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी नरसिंहांचं मंदिर आहे. जर तुम्हाला आई तुळजाभवानीचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही येण्याआधीचे 10 दिवस आई तुळजाभवानीच्या अभिषेकाचे ऑनलाईन बुकिंग करू शकता. खंडेरायांच्या समोर आणि तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे चिंतामणी दगड आहे. याला चिंतामणी किंवा सुकनावती असे म्हणतात. चिंतामणी आपल्या मनातील गोष्ट पूर्ण होणार की नाही याचा कौल देतो. मनामध्ये एखादी इच्छा धरून चिंतामणीवर नाणं ठेवून दोन्ही हात चिंतामणीवर स्थिर ठेवतात. हा चिंतामणी उजव्या बाजूला फिरला तर होकार आणि डाव्या बाजूला फिरला तर नकार समजला जातो. चिंतामणीचा कौल घेण्यासाठी इथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. चिंतामणी या ठिकाणी मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला चिंतामणी दगड दाखवू शकले नाही. येथे देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतात, परंतु त्यासाठी काही देणगी रक्कम द्यावी लागते. देवीला नेसवलेली वस्त्र तुम्ही जशा प्राइस मध्ये घेणार त्या प्राइस मध्ये आहेत. हाय पासून लो रेंज पर्यंत पण देवीची वस्त्र नेसवलेली आहेत. हे सगळं वैभव पाहून मंदिराच्या आवारात असणाऱ्या पायऱ्यांवर आपण काही काळ विसावा घेतो आणि इथे बसूनच आपल्याला मंदिरातील चैतन्य, ऊर्जा आणि शांतीचा अनुभव येतो. आम्ही आलो कल्लोळ तीर्थ पाहण्यासाठी. हे तुम्हाला मंदिराच्या सुरुवातीलाच पाहायचं असतं, पण आम्ही दर्शन झाल्यानंतर पाहायला गेलो. देवी इथे आल्यावर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थे धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. त्यामुळे या तीर्थाला कल्लोळ तीर्थ असे म्हणतात. या कल्लोळ तीर्थामध्ये भक्त मंडळी स्नान करत होते. काही काळ विसावा घेऊन मासाहेब जिजाऊ प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतो. तुळजाभवानी आईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण निघालो पुढच्या देवस्थानी पुढच्या देवांचं दर्शन घेण्यासाठी. आणि ते बघू शकता केवढ्या मोठमोठ्या पवनचक्क्या आहेत.
प्रत्येक ठिकाणी भरपूर अशा पवनचक्क्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.